नमस्कार, डिजिटल श्रीमती या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून मी स्वागत करते। देशामध्ये सर्वप्रथम शैक्षणिक धोरण हे 1986 मध्ये लागू करण्यात आले। त्यानंतर सन 1992 मध्ये त्याच्यामध्ये काही बदल करण्यात आला। एवढ्या मोठ्या कालावधीनंतर आता तिसऱ्यांदा शैक्षणिक धोरणामध्ये शासनाकडून बदल करण्यात येत आहे। शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणाचे 4 टप्पे पाडलेले आहेत। 2024 पासूनच आपल्याला ते ज्ञात आहे की 5 3 3 4 5 + 3 + 3 + 4 असे आहेत ते 4 टप्पे। त्यात पहिल्या टप्प्यामध्ये पूर्व प्राथमिकचे 3 वर्ष म्हणजे बालवाटिकेचे 3 वर्ष व इयत्ता पहिली व दुसरी मिळून असे एकूण 5 वर्ष असणार आहेत। तर बालवाटिका म्हणजेच अंगणवाडी बालवाडी आपण ज्याला म्हणतो ते। दुसऱ्या टप्प्यामध्ये 3री ते 5वी असा टप्पा राहणार आहे। तिसऱ्या टप्प्यात 6वी ते 8वीचा टप्पा राहणार आहे। चौथ्या टप्प्यामध्ये 9वी ते 12वी या इयत्तांचा समावेश होणार आहे। तर अशा प्रकारे हे 4 टप्पे झालेले आहेत, हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे। पण येत्या वर्षात म्हणजे 2025 मध्ये काही शैक्षणिक बदल होऊ घातलेले आहेत आणि ते बदल कोणकोणते आहेत तेच आज आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात समजून घेऊया। चला तर सुरुवात करूया। सगळ्यात पहिला घटक असा आहे की शैक्षणिक वर्षाची सुरुवात नेहमीप्रमाणे जून पासून न करता 1 एप्रिल पासून होणार आहे। म्हणजेच CBSE पॅटर्न राबवणार आहेत आणि त्या पॅटर्ननुसार जे काही आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे त्यासाठी शिक्षकांना सक्षम बनवण्यासाठी शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण देण्यात येत आहेत। विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांसाठी तयार करणे आणि शिक्षणात भारताला जागतिक नेता म्हणून स्थान देणे हे शासनाचे ध्येय आहे। म्हणून अभ्यासातील घोकंपट्टी बंद आणि रचनात्मक शिक्षण यावर जोर दिला गेला आहे। रोट लर्निंग कमी करून ज्ञान समजून घेण्यास आणि वापरण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे। गणित व विज्ञान हे विषय CBSE पॅटर्न प्रमाणेच राहणार आहेत। अध्यापनाच्या तासिकेत देखील बदल होणार आहेत। 35 मिनिटाची तासिका जिथे असेल किंवा 35-40 मिनिटाची तिथे आता 50 मिनिटाची तासिका करण्यात येणार आहे आणि जिथे 2 शिफ्टमध्ये शाळा भरते तर तिथे ती लवचिकता असेल वेळेची। पुढच्या वर्षीपर्यंत दुसरीचा अभ्यास बदलणार आहे। म्हणजेच जे काही बालवाटिका 1 बालवाटिका 2 बालवाटिका 3 आणि इयत्ता पहिली आणि दुसरी हे जे 5 वर्ष आहे सुरुवातीचे पहिला टप्पा तो कृती आणि खेळाद्वारे आनंददायी शिक्षण देण्यावरती भर असणार आहे। त्यानंतरच्या इयत्तांना रचनात्मक शिक्षण दिलं जाणार आहे। इयत्ता 6वी पासून व्यावसायिक शिक्षण देण्यात येणार आहे। इयत्ता 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांची 30 दिवसामधून म्हणजे महिन्यातून 10 दिवस दप्तराविना शाळा भरेल। त्या काळात त्यांच्या आवडीच्या विषयात ते इंटर्नशिप करू शकतील। पुढचा मुद्दा आहे की विषयांची संख्या कमी होणार आहे। विषय कमी करून आवडते विषय घेण्याची मुभा ठेवण्यात येणार आहे। म्हणजे सगळ्याच विषयाच्या बाबतीत नाही, काही ठराविक विषयांच्या बाबतीत विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीची कोणतीही एक परप्रांतीय परदेशीय भाषा शिकण्याची संधी उपलब्ध होणार आहे। इयत्ता 10वी 12वीच्या बोर्ड परीक्षेची रचना बदलेल। वर्षात 2दा परीक्षा होईल। एक मुख्य परीक्षा आणि दुसरी श्रेणी सुधारणा परीक्षा घेण्यात येईल। परिपाठामध्ये सुद्धा राष्ट्रगीतानंतर राज्यगीत हे कंपल्सरी राहणार आहे। म्हणजेच आपल्या महाराष्ट्राचा आहे गर्जा महाराष्ट्र माझा हे जे आपलं राज्यगीत आहे ते शाळेमध्ये बंधनकारक आहे। म्हणजे ते गायलंच गेलं पाहिजे राष्ट्रगीतानंतर। त्यानंतर पुढचं आहे की मराठी भाषा प्रत्येक शाळेत शिकवणं बंधनकारक असेल। मग शाळा कोणतीही असो, प्रायव्हेट असो किंवा इतर कोणतीही, मराठी भाषा ही प्रत्येक शाळेत बंधनकारक। तर अशा प्रकारे अगदी थोडक्यात मुद्देसूद माहिती देण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि मला असं वाटते, माझं असं वैयक्तिक मत आहे की शासनाने कितीही बदल केले आणि कितीही धोरणं आणली तरी देखील शाळांवरती प्राथमिक जिल्हा परिषदेच्या शाळांवरती जर शिक्षक संख्या मुबलक प्रमाणात दिली तर सर्व ध्येय उद्दिष्ट साध्य होतील। विद्यार्थी भविष्यात येणाऱ्या आव्हानांसाठी तयार होतील आणि शिक्षणात भारताला जागतिक नेता म्हणून नक्कीच अग्रगण्य स्थान राहील, यात शंका नाही। धन्यवाद।